नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुकेश अंबानीजीच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे ते पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 1275 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 7.25% नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.24%, FISची होल्डिंग आहे 20.17%, DISची होल्डिंग आहे 18.24% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.18%. चला आता बघूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट. तर मित्रांनो, हे जे सगळे आकडे आहे हे करोडमध्ये दिलेले आहे. तर मित्रांनो, हे आहे या कंपनीचे इयर ऑन इयर बेसिसचे कंपॅरिझन आणि हे आहे या कंपनीचे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसचे कंपॅरिझन. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 2,27,970 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,43,865 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,35,481 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,43,865 कोटी रुपये. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 2,31,839 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,48,079 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,40,357 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,48,079 कोटी रुपये. चला आता बघूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 2,06,006 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,19,436 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,15,320 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,19,436 कोटी रुपये. चला आता बोलूया या कंपनीच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 25,833 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 28,643 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 25,037 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 28,643 कोटी रुपये. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 19,488 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 21,804 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 19,101 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 21,804 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. चला आता बघूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा EPS. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो नाही करोडमध्ये असतो, हा फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, या कंपनीचा EPS
इयर ऑन इयर बेसिसवर 12.76 रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 13.70 रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 12.24 रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 13.70 रुपये. चला आता बघूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ऑइल टू केमिकल्स बिझनेसमधून या क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 1,49,595 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीने ऑइल अँड गॅस बिझनेसमधून या क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 6,370 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीने रिटेल बिझनेसमधून या क्वार्टरमध्ये 90,351 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने डिजिटल सर्व्हिसेस म्हणजे जिओच्या बिझनेसमधून या क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 39,733 कोटी रुपये. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.